नमस्कार. आजचा दिवस एकदम निवांत होता माझ्यासाठी, कारण का 2 दिवस खूप गडबडीत गेले होते. काल संक्रांत आणि परवा भोगी आणि सगळ्याच सख्यांचे असे गडबडीत दिवस गेले असतील दोन्ही दिवस, म्हणून आजचा दिवस निवांत वाटला. तर आज जेवायला म्हटलं भरीत आणि भाकरीच करायची होती. एकदम सोपा साधा मेन्यू होता. सुरुवातीला मी वांगी भाजून घेतली अशी, आणि त्याच्याबरोबर एक लसणाचा गड्डा भाजला सालीसकट. खूप छान लागतो असा भाजलेला लसूण, म्हणून लसूणही भाजून घेतला आणि सालं काढून भरीत छान असं भरता करता वांगं कुस्करून घेतलं. आणि इकडे मी कांदा चिरायला घेतला. कांद्याला मस्त पात आली होती, टोपल्यात ठेवल्या बऱ्याच कांद्यांना अशी पाती आल्या होत्या. तर ते म्हटलं कांद्याची पातही घालावी, मस्त लागतं भरतामध्ये म्हणून. आणि इकडे सगळी तयारी केली. कांदा चिरून घेतला आणि कांदा मी विळीवर चिरला. मला ना विळीवर खूप कम्फर्टेबल वाटतं कांदा चिरायला. सुरीने पण येतं, पण विळी जास्त छान वाटते. तर अशा बऱ्याच सख्या असतील ना, तर मला नक्की सांगा की कुणाला विळी आणि कुणाला सुरी आवडते. आणि मग इकडे नंतर मी भरीत करून घेतलं. भरपूर कांदा घालून असं छान भरीत करून घेतलं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि दाण्याचं कूट एवढंच घातलं. छान झालं. आणि मग नंतर इकडे मी तयारी केली पोह्याची. पोहे काय आपण सगळे करतो तसेच मी केले होते, काही वेगळे नव्हते केले. फक्त त्याच्यामध्ये मी पोहे झाल्यानंतर, म्हणजे सगळं घातल्यानंतर पाण्याचा हापका मारला, म्हणजे ते दिवसभर छान मऊ राहतात. तर असे मी पोहे करते. तर तुम्हाला खरंच माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की मला सबस्क्राईब करा, म्हणजे मला सुद्धा मोटिवेट व्हायला होतं.